त्यामुळं त्या चहाला एक दर्जेदार चव येत होती. पण मला मोठा चहावाला बनायचा आहे. त्यांनी आपल्या जवळच्या पेटीतून एक जुना पितळेचा दिवा काढला. तो त्याच्या हातामध्ये दिला. तरी त्यानं एक छानशी स्वतःसाठी बुलेट घेतलेली होती. त्या नावाच्या इज्जतीचा सवाल होता. आपल्या कातर मनाला, घाबरलेल्या मनाला एक आशा म्हणून आपण ठेवून घेतली होती. नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट आहे आपली एका चहावाल्याची. खूप पूर्वी एक छोटंसं खेडेगाव होतं आणि त्या गावातून दुसऱ्या गावाला शहराकडे जाणारा जो रस्ता होता, त्या रस्त्याच्या बाजूला एक लहानशी चहाची टपरी होती. आता ही जी टपरी होती ती त्याच्या आजोबापासून चालत आलेली होती. अगोदर तिथं आजोबा काम करायचे, नंतर त्याचे वडील काम करत होते आणि आता या टपरीचा मालक आपला चहावाला होता. या चहावाल्याचं रोजचं जीवन हे अगदी एकसारखं चालू होतं. सकाळी उठलं की यायचं, ते हॉटेल उघडायचं. ती पूर्वीपासून चालत आलेली जी आजोबांची चूल होती ती पेटवायची, त्याच्यावर चहाचं आधण उकळायला ठेवायचं. मध्ये जे साखर, पावडर किंवा त्यांनी एक वेगळा स्वतःचा मसाला तयार केला होता स्वतःच्या घराण्याचा आणि त्यामुळं त्या चहाला एक दर्जेदार चव येत होती. आणि हा चहा पिण्यासाठी तिथं लोकं गर्दी करायचे. मग बससाठी येणारे किंवा त्या बसमधून उतरणारे, काही दुसऱ्या गाडीवरून येणारे जाणारी लोकं तिथं हमखास थांबायची. त्या हॉटेलमध्ये चहा प्यायची, गप्पा मारायची. काही लोकं निवांतपणे तिथं वेळ घालवण्यासाठी यायची. तर अशा पद्धतीनं या आपल्या चहावाल्याचं जीवन चालू होतं. सकाळी चहा झाल्यानंतर दुपारी निवांत रेडिओ लावायचा, त्याच्यावर गाणी ऐकत बसायचं आणि असा दिवस त्याचा जात होता. हे चालू होतं तरी त्याच्या मनामध्ये मात्र एक विचार सारखा घोळायचा, की मला हे असं साधा चहावाला नाही राहायचं. मला मोठा चहावाला बनायचं आहे. मला महान चहावाला बनायचं आहे आणि यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. पण ते काय करायचं हे मात्र त्याच्या लक्षात येत नव्हतं. पण त्याच्या डोक्यामध्ये मात्र सारखा हा एकच विचार चालू होता, की मला असं नाही राहायचं. बऱ्याच दिवसानंतर अशी कानावर त्याच्या बातमी आली, की शेजारच्या गावामध्ये एका मंदिरामध्ये एक साधूबाबा आलेले आहेत. त्या साधूबाबांना आपली इच्छा सांगितली, की ते साधू लगेच त्याच्यावर काहीतरी उपाय करतायत आणि आपली इच्छा पूर्ण होते. ही बातमी ऐकल्यावर त्याच्याही आशांना धुमारे फुटले. तोही त्या साधूबाबांच्या भेट घेण्यासाठी गेला. तो साधूबाबांच्या पाया पडला. त्याने आपलं स्वप्न सांगितलं, की माझी एक चहाची टपरी आहे, पण मला मोठा चहावाला बनायचा आहे आणि मला त्यासाठी काय करावं लागेल? त्या साधूबाबांनी पण हसून लगेच सांगितलं, "अरे त्यात काय अवघड आहे? माझ्याकडे आहे नामी उपाय. थांब तुला सांगतो." त्यांनी आपल्या जवळच्या पेटीतून एक जुना पितळेचा दिवा काढला. तो त्याच्या हातामध्ये दिला आणि त्याला सांगितलं, "हे बघ, हा जो पितळेचा दिवा आहे, तो तुझ्या हॉटेलच्या चुलीच्या वर अगदी दिसणाऱ्या भागामध्ये एक त्याला सजव. रोज तो घासून स्वच्छ करायचा, त्याची पूजा करायची आणि मग बघ, तुझं हॉटेल अगदी भरभराट होईल. तुझं जे सगळं स्वप्न आहे ते पूर्ण होईल." हॉटेलवाल्याला हे ऐकून खूप आनंद झाला. त्यानं साधूची जी काही बिदागी असेल ती तिथं दिली आणि तो आनंदाने घरी परतला. दुसऱ्या दिवशी खूप उत्साहानं तो उठला, आपल्या हॉटेलमध्ये गेला. त्यानं जी चूल होती पहिल्यापासूनची, त्या चुलीच्या वर तो दिवा ठेवला, तो स्वच्छ केला, तो पेटवला, त्याची आरती केली आणि आपल्या दिवसाची सुरुवात केली. त्याच्या मनामध्ये चांगलीच आशा फुलली होती आणि अशा पद्धतीनं त्याचं रोजचं रुटीन सुरू झालं, की काहीही झालं तरी आल्या-आल्या पहिल्यांदा त्या दिव्याची पूजा करायची आणि संध्याकाळी जाताना एकदा त्या दिव्याची पूजा करायची. असं 2 वेळ त्याची पूजा तो नित्यनेमानं करत होता. याच्यामध्ये कधीच खंड पडला नाही. कारण साधूबाबांनी तसं सांगितलंच होतं. आणि योगायोगानं म्हणा किंवा त्याच्या नशिबानं म्हणा, की त्याची भरभराटही व्हायला लागली. त्याला पैसेही भरपूर मिळायला लागले. लोकं भरपूर यायला लागली. त्याच्या हॉटेलमधील वस्तूंचा, चहाचा किंवा बाकीच्या गोष्टीचा खप वाढायला लागला. त्याला पैसे मिळायला लागले. पूर्वीचे खुर्ची टेबलं जी जुनी होती, ती जाऊन आता त्या ठिकाणी नवीन चांगल्या पद्धतीची खुर्ची टेबल आले.
हॉटेलमध्ये पंखे आले, नक्षीचे कप बशी आले, बाकीच्या वस्तू आल्या. हळूहळू त्याचं हॉटेल मोठं व्हायला लागलं, त्याचा फायदा वाढायला लागला. तो हॉटेलमध्ये आलेल्या प्रत्येकाला किंवा त्याच्या जवळच्या जे लोकं आहेत किंवा पाहुणी मंडळी कोणी आहेत, त्या सगळ्यांना आवर्जून तो दिवा दाखवायचा आणि तो म्हणायचा, हा दिवा आहे की या दिव्यामुळं माझं सगळी भरभराट झालेली आहे आणि याच्यामुळंच माझी सगळी प्रगती झालेली आहे. आता मला कशाचीच काळजी नाही. आणि त्याचं रोजचं ते दिव्याची पूजा करणं, त्याचं आरती करणं हे मात्र कधी थांबलेलं नाही. कारण त्याच्या मनामध्ये पक्कं बसलं होतं की जर ही गोष्ट मी थांबवली तर माझी होणारी प्रगती, माझी भरभराट ही थांबणार आहे. त्याच्यासाठी आता हे एक नेहमीचं काम झालं की तो कुठल्याही गावाला गेला असला किंवा कुठेही दुसरीकडे जायचं असलं तरी अगोदर त्याच्या डोक्यामध्ये विचार असायचा की माझी दिव्याची पूजा करण्याची वेळ चुकली नाही पाहिजे. आणि मग तो कितीही मोठं काम असलं, महत्त्वाचं काम असलं, अगदी आपल्या जवळच्या मित्राचं काम जरी असलं तरी तो तिथं गेला तरी अगोदरच सांगून ठेवायचा की ह्या वेळेपर्यंतच मी थांबेन, त्याच्यानंतर मला तिथं थांबता येणार नाही. अगदी जेवण जरी त्याच्या आवडीचं असलं तरी त्याला ते तिथं थांबून जेवण करता येत नव्हतं. आता यासाठी पर्याय म्हणून त्यानं एक युक्तीही केली होती की त्याला जरी बाहेर कुठं जायचं असलं तरी त्यानं एक छानशी स्वतःसाठी बुलेट घेतलेली होती आणि त्या बुलेटवर बसून तो त्या हॉटेलमध्ये यायचा आणि ते हॉटेल बंद होताना त्याची पूजा करायचाच आणि सकाळीही त्या दिव्याची पूजा करायचाच. आणि अशा पद्धतीनं त्याचं हे चक्र चालू होतं. त्याची भरभराट होत होती. लोकं त्याला महान चहावाला म्हणून ओळखत होते. त्याच्या चेहऱ्यावर खुशीची लहर पसरत होती. त्या हॉटेलमध्ये बाहेरच्या शहरावरून काही लोकं यायची. तिथं बसायची, चहा प्यायची, गप्पा मारायची आणि या गप्पा त्यालाही ऐकायला छान वाटायचं. तोही कधी-कधी त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. असंच एके दिवशी एक असा प्रवासी तिथं आला. तो चहावाला त्याच्याशी गप्पा मारायला लागला. बोलता बोलता तो म्हणाला की मी हिमालयामध्ये चाललो आहे. मला हिमालयामधील जे 4 धाम आहेत तिथलं दर्शन घ्यायचं आहे. तिथल्या त्या हिमालयातलं जे सौंदर्य आहे, निसर्ग आहे किंवा तिथल्या देवाची जी शक्ती आहे त्याचा मला स्वतःहून अनुभव घ्यायचा आहे आणि मी तिकडं चाललो आहे. हे ऐकल्यानंतर त्या चहावाल्याला सुद्धा खूप आनंद झाला. कारण लहानपणापासून त्याचीसुद्धा खूप मनापासून इच्छा होती की मलाही हिमालयामध्ये जायचं आहे. तिथल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे. ती उंच जी बर्फाच्छादित शिखरं आहेत, हिरवागार निसर्ग आहे, तो निसर्ग मलाही अनुभवायचा आहे. आता कसं शक्य होतं ते? कारण तो एक दिवसासाठीही कुठं तो बाहेर जाऊ शकत नव्हता. जरी तो गेला तरी ठरलेल्या वेळी त्याला परत यावं लागायचंच. यासाठी त्याला पर्याय नव्हता. आता त्याच्याजवळ सगळं होतं. त्याचं छानसं घर झालेलं होतं. त्याचं हॉटेलही खूप सुंदर झालेलं होतं. त्याच्या खिशामध्ये पैसा खेळत होता. बसायला बुलेट होती. लोकं सगळी त्याला महान चहावाला म्हणूनही ओळखत होते. आता त्याचं सगळं स्वप्न पूर्ण झालं होतं. पण त्याला वाटत होतं की हे सगळं मिळवूनही मला जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीकडं मात्र मी जाऊ शकत नाही. कारण आता जे काही मी मिळवलं आहे ते सगळं त्या दिव्यामुळं आणि जर त्या दिव्याची पूजा मी टाळली किंवा त्या दिव्याची पूजा जर मी नाही केली तर माझं कसं होईल? आता हे एकच कोडं त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि त्यामुळं त्याला त्याच्या दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष देता येत नव्हतं. पण त्या प्रवाशाबरोबर झालेली चर्चा ही त्याच्या जीवनामधील सगळ्यात महत्त्वाची ठरायला लागली. कारण आतून त्याला वाटायला लागलं की अरे मी चहावाला तर झालो, महान चहावाला झालो, अगदी स्वप्नातल्या चहावाल्यासारखा झालो. पण माझं आतलं जे मन मला सांगतंय त्या हिमालयामध्ये देवाचं दर्शन घ्यायचं आहे, तिथल्या निसर्गाचं दर्शन घ्यायचं आहे, हे माझं स्वप्न आता कसं पूर्ण होणार? कारण त्याला बाहेरही कुठं जायचं झालं, अगदी जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात जरी जायचं झालं किंवा दुसऱ्या कुणाच्या घरी 4 दिवस जायचं झालं, तरी तो जाऊ शकत नव्हता. त्याला काहीही करून आपल्या त्या दिव्याची पूजा करायला यावंच लागायचं. आता यावर उपाय काय? त्या साधूबाबांना सांगितलं होतं की यानंतर तुझ्या मुलाला दिव्याची पूजा करायला लावलीस तर तू यातून रिकामा होशील. पण झालं होतं असं की त्याचं हे रोजचं
जी पद्धत होती किंवा त्यानं जी स्वतःला घालून घेतलेला नियम होता, तो एवढा कडक होता, की त्याच्या मुलाला मात्र वाटत होतं, की हा नियम पाळण्यापेक्षा मी बाहेर कुठेही थांबलेलं बरं. मला काही तुमचं हे हॉटेलही नको. मी हा नियम पाळू शकणार नाही. मला स्वातंत्र्य हवं आहे. मी कॉलेजमध्ये शिकून माझं मी बघेन. अगदी हा मुलाचा असा विचार झाला होता. त्यामुळं तो तर खूपच खचून गेला होता. मग आता नेमकं करायचं काय? ह्या कोड्यामध्ये त्याचं सगळं वेळ जात होता. काही केलं तरी त्याला स्वतःला जो त्यानं नियम घालून घेतला होता, त्याच्या मनामध्ये जे बसलेलं होतं, तो काही सोडू शकत नव्हता. कारण आत्तापर्यंत दिव्याची पूजा करून त्यानं जे महान चहावाला हे नाव मिळवलं होतं, त्या नावाच्या इज्जतीचा सवाल होता. त्या हिमालयामध्ये जाण्याचं स्वप्न त्याचं कधीच पूर्ण होऊ शकणार नव्हतं. त्याला त्या प्रवाशाचा हेवा वाटत होता. अरे, तो प्रवासी त्याच्याकडे स्वतःचं काही नसलं तरी तो किती मुक्त आहे, किती स्वतंत्र आहे आणि मी मात्र माझ्याजवळ सगळं काही आहे, परंतु स्वतःच्या नियमामध्ये मी अडकवून घेतलं आहे आणि त्याच्यामुळं मी किती कैदेत असल्यासारखं मला वाटतंय. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ती त्या चहावाल्याची आहेच. पण जर आपण विचार केला तर ही गोष्ट आपल्याही बाबतीत काही प्रमाणात लागू आहे. कारण आपणही स्वतःला कुठल्यातरी कैदेमध्ये घालून घेतलं आहे. कुठल्यातरी नियमामध्ये बांधून घेतलं आहे. स्वतःलाही काहीतरी महान चहावाला म्हणून बनवून घेतलं आहे आणि हा चहावाला बनता बनता आपण स्वतःच्याच जाळ्यामध्ये इतकं गुंतून गेलेलो आहोत, की आपल्या मनामध्ये आतमध्ये जी स्वप्न आहेत, ती स्वप्न आपल्याला पूर्ण करायची मनापासून इच्छा असताना सुद्धा आपण त्यासाठी वेळ देऊ शकत नाही. आपण त्यासाठी काही गोष्टी करू शकत नाही. आपण महान चहावाला बनून घर मिळवलं, प्रतिष्ठा मिळवली, व्यवसाय मिळवला, पैसे मिळवले, सगळं मिळवलं. पण आपल्या मनाचं जे स्वप्न आहे, खरं स्वप्न आहे, या निसर्गामध्ये जाण्याचं, मुक्त होण्याचं, ते स्वप्न मात्र आपण पूर्ण करू शकत नाही. आपल्याला महान बनण्याची इच्छा आतमधून असतेच. पण हे महान बनणं फक्त महान चहावाला बनण्यासारखं नाही. तर आपल्याला महान बनण्यासाठी आपल्याला स्वतःला कोणत्याच कैदेमध्ये घालून घ्यायचं नाही. आपल्या मनामध्ये असा कोणता नियम आपण कधीच घालून घ्यायचा नाही, की तो नियम आपली कैद बनेल. तो नियम आपलं बंधन बनेल. अशा नियमामध्ये जर आपण स्वतःला अडकवून घेतलं असेल, मग तो नियम कितीही मोठा असेल, कोणीही घातलेला असेल, त्याची भीती मनामध्ये बाळगायची गरज नाही. भले इथं चहावाल्यानं तो नियम सोडला असता, काय घडलं असतं? मला तर वाटतं त्या नियमामुळे त्याची प्रगती होत होती असं अजिबातच नव्हतं. त्याच्या प्रगतीमध्ये त्याचं कष्ट, त्याची मेहनत ही जास्त महत्त्वाची होती. साधूने फक्त त्याला एक मनाला दिलासा दिला होता, की तू हे करशील आणि मग तुला हे मिळेल. पण त्या मनाच्या दिलासाला त्यानं एवढं घट्ट पकडून ठेवलं, की तो दिलासा त्याच्या मनावरचं किती मोठं ओझं झालं होतं. मग आपल्याही मनामध्ये आपण दिलासा म्हणून काही मिळालेल्या गोष्टी ओझं म्हणून राखून ठेवल्या आहेत का? त्या आपल्याला मुक्त करण्यामध्ये अडथळा आणत आहेत का? याचा आपण विचार नक्की करायला हवं. आणि हे एकदा जेव्हा आपल्याला समजेल, आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये अशी कोणती बंधनं आपण घालून घेतली आहेत, जी सुरुवातीला फक्त एक दिलासा म्हणून होती. आपल्या कातर मनाला, घाबरलेल्या मनाला एक आशा म्हणून आपण ठेवून घेतली होती. पण आता त्याचं घट्ट जाळं बनलेलं आहे आणि त्या जाळ्याच्या बाहेर पाऊल ठेवायला मात्र आपल्याला जमत नाही. त्या दिलाशाचं किंवा त्या नियमाचं त्या काळापुरता उपयोग होता. पण ते आयुष्यभर वागवलं पाहिजे असं कोणतंच जाळं नसतं. त्यामुळं आपल्या मनामध्ये जर असं काही ओझं असेल, कोणत्याही गोष्टीचं असेल, कोणत्याही संस्काराचं असेल, कोणत्याही विचाराचं असेल, ते ओझं जर आपण त्यावेळची त्याची निरर्थकता ओळखून जर बाजूला करू शकलो, योग्य वेळी योग्य गोष्टीचा स्वीकार करू शकलो, तर आपलं जीवन त्या चहावाल्यासारखं बनणार नाही. आपण चहावाल्यासारखं सगळं मिळवू, परंतु त्याच्यासोबत आपल्या मनाची स्वतंत्रतासुद्धा आपल्या सोबत असेल. आपण नेहमी स्वतंत्र असू. आपल्याला जे वाटतं, आपल्याला जे उपयोगी आहे, जे योग्य आहे ते करण्यासाठी.